नमस्कार, मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग आज बनवूयात पौष्टिक स्वादिष्ट असा गाजराचा हलवा। त्यासाठी मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। ते छान असे वरून शिलून सालपट काढून घेतलेला आहे। त्यानंतर मी छोट्या खिसणीने खिसून घेत आहे। थंडीच्या दिवसामध्ये गाजर हे फार पौष्टिक असते, त्यामुळे आपण खाल्लंच पाहिजे। गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते, ते आपल्या डोळ्यासाठी आणि स्किनसाठी खूप फायदेमंद असते। तर थंडीच्या दिवसात गाजर हे खाल्लेच पाहिजे। घरातील लहान मोठ्यांनी सर्वांनीच खाल्ले पाहिजे। तर सर्वप्रथम मी कढईमध्ये गाजर किस टाकून घेत आहे। तर ते मी वाटीने मोजून घेतलेला आहे। 2 वाट्या झालेला आहे। छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। जेव्हा आपलं बॅटर कढईला चिटकल तेव्हा आपल्याला तूप घालायचं आहे। तोपर्यंत असं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। छान असं 6-7 मिनिटं लागतील। तूप अगोदर घालायचं नाही। तूप जर अगोदर घातलं तर घुरट असा वास येईल, त्यामुळे मी नंतरच घालणार आहे। तर आता मी घालणार आहे 1 वाटी तूप। माझं बॅटर जे आहे ते छान असं परतून झालेलं आहे। तूप टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीसाठी आपल्याला घालायचे आहे वेलचीचं पावडर। वेलची पावडर घालून पण आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर घालणार आहे मी पाऊण वाटी साखर। छान असं चिटकट आले की आपल्याला साखर टाकायची आहे। पाऊण वाटी आहे साखर। माझं जे बॅटर होतं ते 2 वाट्या होतं। तर त्याच्यातला पाण्याचा अंश निघून गेल्याच्या नंतर गाजराचं प्रमाण हे कमी होईल। त्यानंतर मी घालत आहे ड्रायफ्रूट्स। आपण आवडीनुसार घालू शकतो। आता जे आपण साखर टाकली होती त्याचा पाक तयार होण्यासाठी मी थोडा वेळ झाकून ठेवत आहे। छान असा पाक तयार झालेला आहे। साखर विरघळलेली आहे आणि हलव्याला पण कलर हा छान असा लाल लाल आलेला आहे। मस्त असा सुगंध सुटलेला आहे। तुम्ही पण नक्की करून पहा। माझी जर रेसिपी आवडत असेल तर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। कमेंट करून सांगा हलवा कसा झाला आहे ते। छान असं मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे। धन्यवाद।